आता पाहूया राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 188 टीएमसी पाणीसाठा, जिल्ह्यातील 26 धरणांपैकी जवळपास 7 धरणं 100% भरली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी वाढ। राज्यात पावसाची 5 दिवस उघडीप, मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात हलक्या सरींचा अंदाज। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 3% वाढ। तलावांमध्ये 93% पाणीसाठा, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। लोणावळा शहरात लावण्यात आला 1856 सालापासून ते 2023 पर्यंत पावसाची संपूर्ण माहिती देणारा फलक। आतापर्यंत लोणावळ्यात 1856 पासून तब्बल 8 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद। जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ, पाणीसाठा 29.35%वर। गेल्या 24 तासात 9586 क्युसेकने पाण्याची आवक सुरू। परभणीतील अनेक प्रकल्पांमधील जलसाठा असमाधानकारक। येलदरी जलाशयात केवळ 33.74% पाणीसाठा, परभणीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट। अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरण 85% भरलं। अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले। धरणातून वर्धा नदीपात्रात विसर्ग। अहमदनगरच्या राहुरीतील मुळा धरण 23 टीएमसी भरलं। मुळा धरणातून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पावसामुळे 4 राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 338 रस्ते बंद। आतापर्यंत पावसामुळे 842 कोटी रुपयांची वित्तहानी।